पुण्याच्या इंदापुरातील भिगवण आणि डिकसळ तसेच दौंड तालुक्यातील राजेगाव, मलठण आणि खानोटा या भागातून भीमा नदीच्या पात्रातून संपादित झालेल्या क्षेत्रातून सर्रासपणे या ठिकाणी आपण पाहू शकतो माझ्या पाठीमागं बेकायदेशीरपणाने मातीचं उत्खनन हे मोठ्या प्रमाणात सुरू आहे। एकंदरीत पाहता हे उत्खनन कुठल्याही प्रकारच्या शासनाच्या अधिकृतपणाने रॉयल्टी न घेता तसेच संबंधित प्रशासन उजनी संपादित विभाग असेल, यामध्ये महसूल विभाग असेल किंवा प्रदूषण नियंत्रण महामंडळ तसेच इतर प्रशासनाच्या कुठल्याही प्रकारच्या परवानग्या न घेता दिवस रात्र बेकायदेशीरपणाने मातीचं उत्खनन या भीमा नदीच्या पात्रात डिकसळ, भिगवण, खानोटा, राजेगाव आणि मलठण या भागामध्ये सर्रासपणे राजरोषपणे सुरू आहे। हे मातीचं उत्खनन कोणाच्या आशीर्वादाने होतंय यामध्ये खरं तर हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। दिवस रात्र मातीचं उत्खनन सुरू असताना संबंधित अधिकारी या विभागाचे जे कर्मचारी अधिकारी आहेत नेमकं काय करतात, स्थानिक पातळीवरून माहिती घेतली असता शेतकरी असतील किंवा संबंधित स्थानिकांनी अनेकदा यांना याबाबत देखील तक्रारी देखील केलेल्या आहेत। बेकायदेशीरपणानं या ठिकाणी मातीचं उत्खनन होत आहे अशा प्रकारच्या तक्रार केल्यानंतर सुद्धा परंतु मात्र या ठिकाणी संबंधित विभागाने कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही। उलट केलेल्या तक्रारींना मात्र फक्त केराची टोपली दाखवण्याचं या ठिकाणी काम झालेलं आहे। परंतु येणाऱ्या काळामध्ये आता खरं तर संबंधित प्रशासन काय भूमिका घेते हे देखील महत्त्वाचं असणार आहे। तर दुसरीकडे नैसर्गिक पर्यावरणाचं देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हानी होत आहे। शासनाचा कोट्यावधी रुपयांचा महसूल या ठिकाणी बुडवला जातोय आणि माती उत्खनन करणाऱ्यांना खरं तर ह्या प्रशासनातील संबंधित अधिकारी या ठिकाणी कुठतर पाठबळ देताना आपल्याला आजच्या ह्या उत्खननावरून आपल्याला हे चित्र जवळपास स्पष्ट झालेलं आहे। खरं तर येणाऱ्या काळामध्ये आता हे माती उत्खनन करणाऱ्यांवर आता प्रशासन कारवाई करणार का? या ठिकाणची जी माती आहे एक 10 ते 15 हायवाच्या सहाय्यानं आणि 10 ते 15 ट्रॅक्टरच्या सहाय्यानं JCB असन, पोकलॅन असन ह्या यांत्रिकीच्या सहाय्यानं मातीचं उत्खनन होत आहे। ही जी माती आहे या ठिकाणावर नेऊन विटभट्टींसाठी मातीची विक्री होत आहे। साधारणतः एका हायवा डंपर जे आहे त्यासाठी 15,000 रुपये प्रमाणे या ठिकाणी दर मोजला जातोय। परंतु शासनाचा दुसरीकडे जर पाहिलं आपण कोट्यावधी रुपयांचा, लाखो रुपयांचा महसूल हे आज माती उत्खनन करणारे उडवतात। परंतु यामागे नेमकं कोणाचा आशीर्वाद आहे, कोणत्या प्रशासनाचा अधिकाऱ्याचा यांच्या पाठीमागे आशीर्वाद आहे आणि प्रशासन यांच्यावरती कारवाई का करत नाही? येणाऱ्या काळामध्ये आता खरंच प्रशासन कारवाई करणार का? इंदापूरच्या डिकसळ, अजून भिगवण तसंच दौंड तालुक्यातील खानोटा असेल, राजेगाव असेल, मलठण असेल ह्या संपूर्ण उजनी संपादित झालेल्या क्षेत्रामध्ये जे उत्खनन जे सुरू आहे यांच्यावर आता संबंधित प्रशासन, उजनी प्रशासन असेल, महसूल प्रशासन असेल, गौण खनिज प्रशासन असेल, प्रदूषण नियंत्रण महामंडळ असेल याचा येणाऱ्या काळामध्ये यांच्यावरती कारवाई करणार का किंवा यांना पुन्हा माती उत्खनन करण्यासाठी मोकळं सोडलं जाणार हे देखील पाहणं अधिक महत्त्वाचं ठरणार आहे। सुंदर कुसाळकर, LS मराठी, इंदापूर।